महिला होते त्यांना खास करून या ठिकाणी आपण बघितलं तर मॅच देखील बघत आणि प्रेक्षक वर्गाकडे देखील जाणार आहोत. अनेक प्रेक्षक आहेत जे रस्त्यावरती बसून देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. काय आनंद उचलला जातो या स्पर्धेचा. 2022ची शब्बीरबाई अलवी चषक वाघेवरने स्पर्धा भरवली आहे. प्रेक्षक कुठून मॅचचा आनंद घेत आहेत ते देखील आमच्या कॅमेरामॅन खूप चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत. आणि खास करून ज्याला श्रेय जाणार आहे ते GTC खास करून ग्लोबल टेनिस क्रिकेट मुंबईची जी टीम आहे त्यांना संपूर्ण कार्य खूप छान पद्धतीने केलेलं आहे. आमच्याबरोबर संकेत गुरव देखील कॅमेरामॅन जोडलेले आहेत. प्रतीक शिंदे आणि कुणाल खास करून संकेत प्रवीण शिंदे देखील आहेत. संकेत गुरव देखील आहेत आणि कुणाल इंदम आमच्याबरोबर जोडलेले आहेत. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. GTCची टीम आणि तुमच्या स्क्रीनवरती जी दाखवली जाते हॉटेल मॅक्झिकन खास करून हॉटेल मॅक्झिकनने काय कार्य केलेलं आहे आणि खास करून त्यांचं जर कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे. हॉटेल मॅक्झिकनला विचार केला तर खास करून आज 5 दिवस सर्वांना या ठिकाणी निश्चित जेवणाची व्यवस्था आणि त्याचबरोबर नाश्त्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि हॉटेल मॅक्झिकनचे खास करून तन्वीरबाई झोंबरकर, नूरबाई साबले, रशीदबाई साबले आणि कासिमबाई बेबल आणि वसीम साबले यांचं सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. डाव्या बाजूला जो हॉटेल आहे तो हॉटेल मॅक्झिकन आहे आणि त्याचबरोबर उजव्या बाजूला आपण बघितलं तर हॉटेल शेफ आपण बघतोय. तुम्हाला स्टँड दाखवला जातोय हैदरबाई शिवकर खास करून ज्याला वाघेवराचं वाघ म्हटलं जायचं आहे त्याचं स्टँड बघलं. दुसऱ्या बाजूला फारुखबाई रुमाने स्टँड या ठिकाणी दाखवलं जातंय. 2 स्टँडवरती नावं दिलेले आहे. त्या लाडक्या व्यक्तिमत्वामध्ये देखील वाघेवऱ्याकरिता अनेक परिश्रम घेतले, अनेक जिद्दीने केले आणि जे तुम्ही या ठिकाणी स्टँड बघितला तो खास करून हैदरबाई शिवकर व फारुखबाई रुमाने यांचा. खास करून आपण बघितलं तर ग्रामपंचायत सदस्य अर्थातच आपण बघतो हिना अनवरे आणि त्याचबरोबर नफिसा मॅडम साबले आणि हिना मॅडम अनवर यांचं दोघींचं आगमन झालेलं विनंती असेल आपण मंचावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. 2 मॅडम या ठिकाणी जोडलेले आहेत ज्यांच्या खांद्यावरती आपण बघितलं तर जबाबदारी जरा टाळ्यांचं गजर व्हायला पाहिजे. ग्रँड फिनालला आपण सुरुवात करतोय. टाळ्याने सुरुवात करूया. पहिलं षटक घेऊन गोलंदाज आपण बघतो अंकुर चौधरी राईट आर्म ओव्हर द विकेट. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिलाच बॉल आपण बघतो खूप चांगला चेंडू होता. प्रवीणने हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. संयम दाखवला कुठेतरी पहिला चेंडूवरती जास्त जोखम घेतलं नाही, जास्त मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नाही केलाय. पहिला बॉल निर्धाव येतो. अंकुर चौधरी या मोसमातला एक दर्जेदार खेळाडू आहे, दर्जेदार गोलंदाज आहे आणि गोलंदाजी मार्कवर तोच गोलंदाजी करण्याकरता आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट अंकुर चौधरी. दुसरा चेंडू यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज येतोय. अप्रतिम झेल पकडला जातोय. धक्का क्रमांक 1 दिला जातोय. 0 धावांवर प्रवीण गोलंदाज स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये आले आणि त्यानं काय झेल पकडला. अफलातून झेल का ओळखला जातो खेळाडू म्हणून अंकुर चौधरीला तुम्ही बघितला काय झेल पकडला स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये. अफलातून कॅच झाला आणि प्रवीणला खाताही उघडता आला नाही. 0 धावांवरती त्याला माघारी परतावं लागलं. पहिला धक्का जय विठ्ठल पिंपली संघाला 0 धावांवरती. स्ट्रायकिंगला संतोषला तुम्ही बघताय. नॉन स्ट्रायकिंगला अजय असेल. मोठा मॅच मैदानामध्ये आहे. ग्रँड फिनालचा मॅच शेवटची लढत या ठिकाणी बघायला मिळते. अजिंक्यपदची लढत फायनलचा मॅच आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करणारा संघ पेट्रोमॅन अजगनीचा संघ आहे आणि पेट्रोमॅन हे नाव आपण जर बघितलं तर दुबईच्या शारजा स्टेडियममध्ये आणला गेला आणि खास करून 10PLच्या पहिल्याच या ठिकाणी पर्वामध्ये जो नाव होता आणि त्या नावावरती पुणे डिंगडॉंगचे संघ खेळत होता आणि त्या संघानं अधिराज गाजवला होता. तोच नाव घेऊन आज पुन्हा एकदा आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये अफजलभाई मखदूम आणि त्यांची कंपनी खेळते. खास करून पुणे डिंगडॉंगचे अनेक खेळाडू त्या संघामध्ये खेळत आहेत. अंकुर चौधरीला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. चेंडू चांगला लोवर फुलटाचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मागच्या दिशेने जातोय. खास करून क्षेत्ररक्षक शॉट फाइंडिंगला आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं चेंडूला गॅदर करतायत. एक सिंगल मिळवली जाईल. सिंगलनं संघाची स्थिती आपण बघितली तर डाबातलं खातं उघडलं जातं. खास करून संतोषनं आपला खाता उघडलं. संघाचं खातं उघडलंय. 1 धाबानं 1 गडी बाद. पहिला धक्का 0 धाबांवरती. प्रवीण मिटमल बाद झालाय. संतोष जो सलामीवरती आलाय आता नॉन स्ट्राईक एंडला आहे. 3ऱ्या नंबरवरती जो बॅट्समॅन गेलाय तो अजय स्ट्राईक एंडवरती उभा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. राईट अप ओव्हर द विकेट.
चेंडू चांगला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला खोदून काढला तर 1% रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून. एक सिंगल पुन्हा एकदा घेतली जाते, सिंगलने संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी धावसंख्येला ऍड केलं जाते. धाबा झाल्या त्या 2 धाबातलं पहिलं षटक तुम्ही बघताय. क्षेत्ररक्षण वारंवार सजवलं जातं, क्षेत्ररक्षण वारंवार या ठिकाणी हलवलं जाते, कारण राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन तुम्ही मैदानामध्ये बघताय. स्ट्रायकिंगला बॅट्समॅन डावकुरे हाताचा या मोसमातला आणि चिपळूण तालुक्यातला एक दर्जेदार फलंदाज आहे. राईट आर्म राऊंड विकेट, चेंडू फलटाचा यावेळी मात्र सोडणार नाही, या समोरच्या दिशेला खेळलाय. 1 बाउंड चेंडू लॉंग ऑफ बॉर्डरच्या बाहेर. आणि चेंडू थेट लॉंग ऑफ बॉर्डरच्या दिशेनं म्हणजे पवेलियनच्या दिशेनं आलाय. खूप चांगला फटका संतोषच्या बॅटमधनं निघालाय. धाबा दिले त्या 6 अंकुरचं स्वागत केलंय. पुन्हा एकदा चेंडू चांगला समोरच्या दिशेनं उडवलाय, लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू जातोय सीमा रेषा बाद टाळा. फटका खेळला मैदानामध्ये आपण बघितलं तर खूप चांगला फटका संतोष विटमलच्या बॅटमधून आपण बघतोय निघालाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरती काय फटका केलाय, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध एक चौकार आला. त्याच्यानंतर आपण बघतोय खास करून दुसऱ्या चेंडूवर ते षटकार लावला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, 5 ओव्हरचा मॅचच्या 12 धावा. प्रवीण बाद झालाय 0 धावांवरती, पण कुठेही दबाव नाहीये. खास करून आपण संतोष विटमल मैदानामध्ये काय बॅटिंग करतोय. एक षटकार त्यानं लावलाय, एक चौकार त्यानं लगावलाय आणि या मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग बघायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्यात एकूण 12. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय संदेश पार्टे दाखल होते. एक्सपिरियन्स कॅम्पर आहे, जुना जाणता खेळाडू, बरेच वर्ष क्रिकेट त्यानं खेळलं आहे आणि निश्चित पुण्यातला आपण बघितलं तर 40+ अजून एक खेळाडू गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय. मॅन फ्रॉम पुणे असतील आणि खास करून आपण बघितलं तर आज गोलंदाजी मार्कवर 40+ खेळाडू खास करून गोलंदाजी मार्कवर येत आहेत. मुरादपूरच्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर खास करून प्लेअर ऑफ द टुर्नामेंट झाले, प्लेअर ऑफ द डे झाले होते आणि आज आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये केलं फायनलच्या मॅच मध्ये दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. संदेश पार्टील आपण बघणार आहोत. स्ट्राईक एंडला अजय, नॉन स्ट्राईक एंडला आपण बघितलं तर मागे जातो परंतु जेलपर्यंत पोहोचू शकत नाहीये. जेल घेण्याचा प्रयत्न कुठेतरी केला होता परंतु तिथपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत. आणि धाबा आपण बघितलं तर खास करून एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. लॉग ऑन मधनं शरदला आपण बघितलं जेल घेण्याचा प्रयत्न केला आणि जेल त्यांच्या हातामध्ये येत नाहीये. एक धाव साहजिकरित्या रचवली जाते. संघाची स्थिती आपण बघतोय 13 धावांवरती 1 गड्यांच्या मोबदल्यात. डाबातलं दुसरं षटक तुम्ही बघताय. खास करून ग्रँड फिनालचा मॅच आहे, शेवटचा मॅच, अजिंक्यपदची लढत आहे. अनेक प्रेक्षक या मॅचचा आनंद उचलत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. चेंडू चांगला यावेळी मात्र निश्चित हलका कट केलेला चेंडू, चेंडूला मात्र आपण पॉईंटच्या दिशेने ढकलून दिला आहे. हलक्या हाताने खेळतोय, नरम हाताचा वापर केला जातोय, बॉटम हँडचा वापर केला जातोय आणि खास करून चेंडूला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करतोय. संतोष विटमलला आपण बघितलं पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं हल्ला चढवला. त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये सेन्सिबल क्रिकेट, वेट अँड वॉचचे फटके मैदानामध्ये खेळले जात आहेत. संघाची स्थिती आपण बघितली तर खास करून 14 धावांवरती. चेंडू चांगला यावेळी मात्र निश्चित बघितलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु पंचांचा सिग्नल आपण बघितलं तर वाईड बॉलचा देखील आलाय. कारण ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पडला होता. बॅट्समॅन आपण बघितलं तर खूप या ठिकाणी आपण बघितलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील करत होते, कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूने जास्त बळण घेतली, चेंडूने जास्त फिरकी केली आणि चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर निघाला आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील खास करून संदेश पार्टे. पंचांचा निर्णय आपण बघितलं तर फायनल निर्णय असणार आहे. जास्त जर चेंडू जर बघितलं तर आपण बॅट्समॅन सफल झाले परंतु पंचांनी आपण जर बघितलं तर जी दुसरी लाईन आहे त्याच्या देखील बाहेर या ठिकाणी केलेला आहे. चेंडूचा विचार केला तर खास करून आपण बघितलं तर दुसऱ्या लाईनच्या देखील बाहेर गेला. पंचांनी व्हाईट बॉलचा सिग्नल दिला आहे. राईट ऑफ ओव्हर द विकेट, गोलंदाजी मार्कवर तयार. चेंडू चांगला पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न आहे, कडे खेळण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू टप्प पडल्यानंतर एस्ट्रक्चरच्या ग्लोजमध्ये जातोय. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही आहे. चेंडूने बॅटचा संपर्क होणं फार गरजेचं आहे. धावसंख्या आपण बघतोय स्कोअर कार्डवरती फक्त आणि फक्त 15 धावा. दुसरं षटक चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. त्याच्यानंतर संदेश पारडे जो 40+ खेळाडू आहे तो मैदानामध्ये खूप चांगली कामगिरी करतोय. पॉवर प्लेच ओव्हर चालू आहे.
फुलटा चेंडू यावेळी मात्र सोडणार नाही, यात मोठा फटका येतो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक आपण बघतोय पाठलाग करतात परंतु चेंडू जिंकतोय, क्षेत्ररक्षक करतायत. नो बॉलचा सिग्नल आहे, 5 धावांचा बोनस आहे, गाण्याला संधी मिळणार आहे. चेंडू स्पर्धेला सदिच्छा देण्याकरता आपण बघतोय, खास करून आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर आमच्या सर्वांचं खास करून मॅचकडे देखील जाणार आहोत. आमचं या ठिकाणी विनंतीनं मान देऊन आजच्या या ठिकाणी आपण बघतोय, खास करून मॅचकडे जाऊया. खास करून आपण बघतोय महत्वाची लढत आहे, काटेची टक्कर मैदानामध्ये बघायला मिळते. मैदानामध्ये आपण बघितलं तर संदेश पाटील सलग आपण बघतोय तो व्हाईट बॉल नो बॉल फेकले जात. धावसंख्येचा विचार केला तर एकूण 22 धावांवरती. निश्चित अनेक मान्यवरांचं या ठिकाणी आगमन देखील होतं आजच्या या ठिकाणी विनंतीला माध्यमातून. खास करून आपण बघितलं तर निश्चित ज्यांचं आगमन या ठिकाणी होतंय आंबरे साहेब या ठिकाणी जोडलेले आहे, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे या 2022चे ग्रँड फिनालमध्ये. खास करून शब्बीरभाई अलवी चषकाला या ठिकाणी सदिच्छा भेटण्याकरता संदेश बापू आयरे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आंबरे साहेब या ठिकाणी जोडलेले आहे, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या आपण बघितली तर 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा स्कोर कार्डवरती बघताय. बॅटिंग करणारा संघ आपण बघितलं तर खास करून जय विठ्ठल पिंपळेचा संघ बॅटिंग करतोय. 23 धावा झाले पहिल्या ओव्हरमध्ये, 12 धावा आणि या ओव्हरमध्ये तब्बल 11 धावा एकूण आलेल्या. 23 धावा स्कोर कार्डवरती आहेत. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक मोठी स्पर्धा, मानाची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा तुम्ही बघताय. फायनलचा मॅच तुम्हाला बघायला मिळतोय. खास करून आजच्या या स्पर्धेला सदिच्छा करता आजच्या कार्यक्रमाच्या उत्सवमूर्ती आपण बघतो आंबरे साहेब आमच्या बरोबर जोडलेले आहे, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. खास करून आपण बघितलं तर अनेक स्पर्धेचे शिलेदार ते देखील राहिलेले आहेत, अनेक स्पर्धेवरती त्यांना देखील राज केलेलं आहे आणि या स्पर्धेला त्यांचं देखील आगमन झालं आहे, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मॅचकडे जाऊया. जय विठ्ठल पिंपळे गावामधनं ग्रँड फिनालमध्ये आलेत आणि ओपनचा संघ समोर आहे. अंकुर चौधरी गोलंदाजी मार्कवर दाखल झाला, वैयक्तिक दुसऱ्या संघाकडे तिसरा षटक घेऊन. लाजवाब चेंडू आहे, पहिला चेंडू आपण बघतोय, तिसऱ्या षटकाचा इस्टर्नवरती जातोय, दांडी गुल केली जाते, फलंदाजाला माघारी आहे, गाण्याला संधी दिली जाणार आहे. मैदानाच्या दिशेने आपण जाणार आहोत. फैसल नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये येतोय, एष्ट्या उद्ध्वस्त केले गेले. संतोष विटमनला माघारी परतावा लागतोय, खास करून त्यांना 12 धावा या मॅच मध्ये काढल्याने त्याला माघारी परतावा लागतो. मैदानामध्ये अजय एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय फैसल मैदानामध्ये आहे आणि गोलंदाजी मार्कवर आपण बघितलं तर खास करून अंकुर जो गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. काय गोलंदाजी केली जाते, खूप चांगली लाईन आहे, खूप चांगला टप्पा आहे. पहिला चेंडू ब्लॉक मध्ये टाकला, बॅट्समॅन ओळखू शकल्याने एष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आणि खास करून आजच्या या कार्यक्रमाला आपण बघितलं तर निश्चित अनेक मान्यवर या ठिकाणी येत आहेत, त्यांचं देखील आगमन होतोय, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे.
ज्यांच्या खांद्यावरती मोठमोठ्या जबाबदारी देखील आहे, ते अनेक लाडके व्यक्तिमत्व इथपर्यंत पोहोचलेले आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मॅचकडे जाऊया. मॅच खूप महत्त्वाचा आहे. चर्चा सातत्याने करणार आहोत. प्रमुख पाहुण्याचे देखील या मॅचचे देखील आणि ग्रँड फिनालचा मॅच आहे. अनेक प्रमुख पाहुणे इथपर्यंत पोहोचत आहेत. राईट मोहर विकेट लाजबाब आहे. काय चेंडू फेकला बघतोय, खास करून अंकुर चौधरी भन्नाट वेगावरती सवार आहे आणि थेट जाऊन स्टँड वरती चेंडू लागतोय. अजून एक दांडी गुल केली जाते. फलंदाज दुसरा बॅक टू फलंदाज गाण्याला संधी दिली जाते. मॅचकडे जाणार आहोत. 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना बाद केलाय. तिसऱ्या चेंडूवरती बघूया आपण खास करून काय घडणार आहे या चेंडूवरती ते देखील बघावं लागणार. राईट मोहर द विकेट. चेंडू घ्यावेला मात्र आपण बघितलं तर मला वाटतं या ठिकाणी निश्चित शरीरचा वेध घेतलाय. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेखला जातोय. खास करून एक धाव घेण्यामध्ये यशस्वी राहिले. लेग बायचा सिग्नल देखील येईल आणि धावसंख्या तिसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं तर 24 धावांवरती रोख लावलाय कुठेतरी अंकुर चौधरीला आपण बघतोय. खास करून वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं आपण बघितलं तर वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आलाय. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय गोलंदाज अंकुर चौधरी राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्याकरता सज्ज आहे. चेंडू चांगला लोवर फुलटा चेंडू आहे. ऑन साईडला चेंडूला अजयने या ठिकाणी केला अलॉंग द कार्पेट चेंडू खास करून लॉंगॉनच्या दिशेने येतोय. शरद चेंडू खाली येतोय. जोपर्यंत बॅक करतोय तोपर्यंत दुसरा धावा करता आलेला आहे आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. चांगली रनिंग विथ द विकेट आपण बघतोय. धावसंख्येचा विचार केला तर संघाची स्थिती 26 धावांवरती. तिसरं षटक आपण बघतोय मैदानामध्ये चालू आहे. निश्चित मोठा मॅच मैदानामध्ये बघायला मिळतोय. काठीची टक्कर मैदानामध्ये बघायला मिळते. आजच्या उत्सववरती आपण बघतोय आजच्या संध्याकाळचे राष्ट्रवादी गुहागर विधानसभाचे क्षेत्र अध्यक्ष आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य आदरणीय राजूजी आमरे साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावरती आपण बघतोय सन्मान्य आदरणीय राजूजी आमरे साहेब आजच्या उत्सवमूर्ती आणि आजच्या संध्याकाळमध्ये ग्रँड फिनालेची पाहणी करण्याकरता आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरता त्यांचं देखील आगमन झालं आहे. मैदानामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये केला परंतु झेल होत नाही. या मैदानामध्ये एक सिंगल पूर्ण केली जात नाही. खास करून गोलंदाज चेंडू खाली गेले होते. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु झेल होत नाही. एक धाव पूर्ण केली. एका धावांना संघाची स्थिती तिसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं तर 27 धावा स्कोर कार्डवरती. ऋतिक बॅटिंग मार्कवर 5व्या नंबरवरती आला आहे आणि नॉन स्ट्रायकरला आपण बघितलं तर अजय जो 3ऱ्या नंबरवरती आला. फैजल निश्चित बाद झाला आहे आणि आपण जर बघितलं तर या ओव्हरमध्ये लागोपाठ 2 चेंडूवरती 2 धक्के दिले गेले आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू चांगला हलक्या हाताने चेंडूला कट केला. चेंडू शॉर्ट टर्मिनल जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. एक सिंगल निश्चित मिळणार. एक सिंगलनं समाधान मानावं लागेल. संघाची स्थिती आपण बघितली तर 28 धावा. धाबातलं तिसरं षटक आपण बघतोय मैदानामध्ये समाप्त होतं. 3 षटकांचा केस संपलाय. 3 षटकामध्ये जय विठ्ठल पिंपले खास करून 3 गाड्यांच्या मोबदल्यात 28 धावा म्हणजे मापक आव्हान आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी. खास करून 5 ओव्हरचा मॅच आहे. 28 धावा तुम्ही बनवलेल्या आहेत. 12 चेंडूचा केस शिल्लक आहे. जवळपास 12 चेंडूमध्ये 25 ते 30 धावा काढणं फार गरजेचे असतील या मॅचच्या दृष्टिकोनातून. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर गाणं घेऊया. गाड्यात पुढे एकदा तुमच्या भेटीला येतोय. कुठेच जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. सर्वात मोठी स्पर्धा मानाची स्पर्धा ग्रँड फिनालचा मॅच शबीरभाई अलवी चषक. सभी दर्शकों का और खिलाड़ी का तहे दिल के साथ स्वागत है. जय विठ्ठल पिंपली टॉस हारने के बाद मैदान के अंदर बल्लेबाजी कर रहे हैं. स्ट्राइक एंड पर ऋतिक है. नॉन स्ट्राइक एंड पर अजय को आप देख रहे हैं. तुकाराम कुंचे चौथा बल्ली कर आए हैं.
पहली गेंद जड़ में बहुत अच्छी गेंद थी, एक बार फिर देखिए बल्ले के ऊपरी हिस्से पर लगने के बाद शॉर्ट टर्नमैन पर जाते हुए खिलाड़ी वहां पर खड़े गए, अच्छी फील्डिंग करते हुए एक रन जाने दिया। एक रन के साथ रन संख्या में इजाफा होने वाला गए। दोनों बल्लेबाज आंखों आंखों में इशारा करते हुए अपने अपने छोड़ बदलते हुए नजर आए। एक रन के साथ रन संख्या चौथे ओवर के अंदर 29 ऑन स्कोर बोर्ड, 3 विकेट के नुकसान पर इस ओवर में और आने वाले ओवर के अंदर लगभग 12 गेंदों में 25 से 30 रन बनने बहुत जरूरी है। राइट आर्म राउंड विकेट, सुंदर है, लाइन बिल्कुल सही है। टप्पा खाने के बाद एक बार फिर देखिए विकेट कीपर थोड़ा सा चकमकाते में नजर आए। एक रन चुराने का मौका गया, अंपायर का सिग्नल भी देखने वाले, क्या बल्ले को लगेगा या 22 का सिग्नल आने वाला है। अंपायर का सिग्नल एक बार फिर नहीं आ रहा, यानी बल्ले को लगने के बाद विकेट कीपर खास करके 22 का सिग्नल दिया गया। एक रन खाते के अंदर जुड़ने वाला रन संख्या अब जाकर 30 रनों पर पहुंची है। स्ट्राइक एंड पर छोटे कद के खिलाड़ी ऋतिक है, नॉन स्ट्राइक एंड पर अजय को आप देख रहे हैं। तुकाराम कुंचे तैयार इस ओवर की अगली गेंद लेकर, लोफर फुल टॉस है, बहुत खूबसूरती के साथ सामने की तरफ खेलते हुए लॉन्ग ऑफ पर आनंद समान को आप देख रहे हैं। सुंदर फील्डिंग करते हुए थोड़े से एक बार फिर फंबल हुए, 2 रन चुराने का मौका दोनों बल्लेबाजों के पास है। दोनों भी बल्लेबाज मैदान के अंदर दौड़ अच्छी लगा रहे हैं, सिंगल डबल से स्कोर कार्ड को चलाने का काम कर रहे हैं। चौथे ओवर के अंदर रन संख्या 32 रन, 3 विकेट के नुकसान पर पारी का चौथा ओवर जारी है। टॉस जीतने के बाद पेट्रोमैन अजगनी फील्डिंग करते हुए नजर आ रहे हैं। सुंदर है, बहुत खूबसूरती के साथ सामने की तरफ खेलते हुए लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी है, आनंद समान के हाथों में गिर गए थे मगर इन्होंने कैच छोड़ा गया। आखिरी मूवमेंट पर आप देख रहे हैं कैच छूटते हुए आनंद समान द्वारा कैच लपक लिया था, लगभग उसके बाद हाथों से गेंद छूट गई। कैच ड्रॉप होता हुआ एक रन मुकम्मल करने का मौका दोनों बल्लेबाजों के पास था। एक रन के साथ रन संख्या अब 33 ऑन स्कोरबोर्ड। इस ओवर की 4 गेंदों में कुल मिलाकर 5 रन आए हैं। राउंड विकेट, गेंदबाज गेंदबाजी करने के लिए तैयार। सुंदर है, जड़ में गेंदबाजी करे, मौका नहीं दे रहे हैं। बड़ा शॉट खेलने के लिए हल्के हाथों के साथ एक बार फिर गेंद को खेलते हुए शरद को आप देख रहे हैं गेंद के नीचे आते हुए, एक से ज्यादा कुछ नहीं मिलने वाला है। खिलाड़ी लगातार कोशिश कर रहे हैं मगर सिंगल डबल से ज्यादा कुछ नहीं मिल रहा है। जब तक संतोष मैदान के अंदर थे तब तक छक्के और चौबे देखने के मिले, उसके बाद खिलाड़ी सिंगल डबल पर ज्यादा निर्भर है। रन संख्या अब तक कुल मिलाकर 34 ऑन स्कोरबोर्ड। सुंदर है, बड़ा शॉट खेलने की कोशिश, जड़ में गेंद थी, बहुत अच्छी तरीके से एक्स्ट्रा कवर पर अलोंग द कारपेट खेलते हुए खिलाड़ी वहां पर खड़े, सुंदर फील्डिंग, अच्छा थ्रो आ रहा है। एक रन के साथ रन संख्या अब जाकर 35। इस ओवर के अंदर कुल मिलाकर 7 रन आए और ओवर की समाप्ति होती हुई तुकाराम कुंचे बहुत अच्छी गेंदबाजी करके गए हैं। पहले 4 ओवर का गेंद समाप्त है, 4 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या 35 रन, 3 विकेट के नुकसान पर बैटिंग करने वाली टीम इस मैच के अंदर ग्रैंड फिनाले में स्ट्रगल कर रही है। एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक में गाना लेंगे, चर्चा जारी रहेंगे, गुफ्तगू जानेंगे, गाने के साथ वापस भी आने वाले हैं। ग्रैंड फिनाले का मुकाबला चल रहा है। गेंदबाज रुकन अपने बूटी पार पर तैयार गए। सुंदर गेंद है, बहुत खूबसूरती के साथ पहली गेंद पर एक बार फिर देखिए लाजवाब स्ट्रोक है, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर मैग्निफिसेंट शॉट है, देरी के साथ आए, दुरुस्त आए हैं, गाने को भी समय देने वाला दिया जाने वाला और 5वें ओवर की पहली गेंद पर छक्का लगाने का काम, छोटा पैकेज बड़ा धमाका, ऋतिक को आप देख रहे हैं। ऋतिक स्ट्राइक एंड पर, अजय नॉन स्ट्राइक एंड पर, रन संख्या कुल मिलाकर अब जाकर खराब गेंद है, बैकफुट पर जाकर कट करते हुए खिलाड़ी वहां पर करे हैं, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी थे, इनके हाथ में जाते हुए ये गैप ढूंढना चाहते थे, हाथ में जाते हुए विकेट का बंद करने वाला गए, चौथी सफलता मिलने वाली है। मैदान के अंदर सईद बैटिंग करने के लिए जा रहे हैं। 6 नंबर पर आप देख रहे हैं सईद बल्लेबाजी करने के लिए जा रहे हैं। ओवर की बात की जो एक बार फिर आखिरी ओवर चल रहा है, 41 रन बने गए, 41
पारी की 4 गेंदें अभी भी शेष है। स्ट्राइक एंड पर अजय, नॉन स्ट्राइक एंड पर सईद और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज रोहन की पहली गेंद पर यहां से छक्का लगा, दूसरी गेंद पर कमबैक किया गया। तीसरी गेंद बैकवर्ड पर जाकर बड़ा शॉट खेलने की कोशिश, शॉट इतना अच्छा नहीं है, गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी गए, आसानी वाला क्या होता है वो विकेट के पदक चले गए। बैक टू बैक दूसरी गेंद पर दूसरी सफलता मिलते हुए गाड़ी को भी समय दिया जाना। संकेत 7 पर जा रहे हैं। स्ट्राइक एंड पर सईद, नॉन स्ट्राइक एंड पर संकेत। आखिरी 3 गेंदों का खेल बचा गया, गेंदबाज हैट्रिक पर गए। मैदान के अंदर गेंदबाज गेंदबाजी कर रहे हैं। फाइनल का मैच चल रहा है, आखिरी ओवर गए, 41 रन बने गए। विकेट की बात की जाए तो 5 विकेट के नुकसान पर अपने बॉलिंग मार पर तैयार, हैट्रिक ऑन। हैट्रिक के लिए मौका गए, टपक आने के बाद एक बार फिर देखिए ऑफ टर्म के बाहर जा रही अंपायर का सिग्नल, व्हाइट बॉल का दबा। ऑफ टर्म के बाहर गेंदबाजी के अंपायर का सिग्नल, व्हाइट बॉल का आया। रन संख्या 42 रन, आखिरी 3 गेंद बचे हैं। ओहो हो, एक बार फिर देखिए शरीर कहां पर था, बल्ला कहां पर था, टपक आने के बाद गेंद ऑफ टर्म के बाहर गए, ज्यादा एक बार फिर स्विंग हो रही है। बल्ले और गेंद का कोई ताल्लुक नहीं होता। आखिरी 2 गेंदों का खेल बचा है। राइट आर्म और 2 विकेट अपने बॉलिंग मार पर। सुंदर है, बड़ा शॉट खेलने की कोशिश, ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी एक बार फिर देखिए काफी दूर है। पहला रन मुकम्मल किया, दूसरे की मांग मैदान के अंदर कर रखे, तेजी के साथ दौड़ लगाते हुए 2 रन मुकम्मल किए, तीसरे के लिए वापस आने बने गए और विकेट का भी पतंग कटने बना गए। रन आउट का विकेट गया है। विकेट नंबर आप देख रहे हैं इस मैच के अंदर 6ठा विकेट गिरता हुआ। रन संख्या कुल मिलाकर 44 पर। रन संख्या कुल मिलाकर 44 आप देख रहे हैं। आखिरी गेंद पारी के बच्चे पे गए। खास करके मैच के बारे में बात की जाए तो बहुत अच्छा मुकाबला आप देख रहे हैं। ग्रैंड फिनाले का मुकाबला, पेट्रोमैन अजगनी बनाम दूसरी तरफ जय विट्ठल पिंपली का मैच देख रहे हैं। फाइनल का मुकाबला गए, आखिरी गेंद बचे 44 बने गए। आखिरी गेंद पर कितने रन बनाने बने गए। स्ट्राइक पर बैट्समैन की बात की जाए तो संकेत इस पारी की गेंद खेलने के लिए तैयार, बैकफुट पर चले गए, बड़ा शॉट खेलने की कोशिश थी, ज्यादा क्रिकेट के घेरे का इस्तेमाल कर रहे हैं। गेंदबाज एक बार फिर देखिए लाजवाब गेंदबाज है और आखिरी गेंद पर अंपायर का सिग्नल भी देखने वाले। आखिरी गेंद पर उंगली ऊपर, यानी संकेत का भी विकेट गिरा है। इस मैच के अंदर 44 रन बने हैं फाइनल के अंदर और 45 रनों का टारगेट इस मैच के अंदर सेट किया गया है। 44 रन 5 ओवर के अंदर बनते हुए 44 बने गए। 45 का टारगेट यानी आसानी वाला लक्ष्य इस मैच के अंदर सेट किया गया है। कहीं मत जाइए, पहला पड़ाव आपने देखा गया, दूसरे पड़ाव की बारी है। मैच बहुत अच्छा चल रहा है, रोचक और इंटरेस्टिंग मुकाबला। टूर्नामेंट आप देख रहे हैं शब्बीर भाई अलवी चषक 2022 का, खास करके एक बहुत अच्छा टूर्नामेंट। और फाइनल का मुकाबला जय विट्ठल पिंपली बनाम दूसरी तरफ पेट्रोमैन अजगनी की टीम आप देख रहे हैं। फाइनल का दूसरा पड़ाव आएगा, उसके पहले लेंगे ब्रेक और ब्रेक में गाने के लिए पहले एक बार फिर देखिए दूसरे पड़ाव की तरफ भी जाने वाले गए और दूसरे पड़ाव में एक से बढ़कर एक खिलाडी है। कोणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार भाव। तुम्हाला बघायचं आहे मॅचचा दुसरा पडाव, 30 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे। एक छोटासा ब्रेक, ब्रेक मध्ये गाणं आणि गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला प्रधान आपण लगेचच कॉमेंटरी बॉक्समध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी जोडलेले आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। अनेक पत्रकार बंधू या ठिकाणी जोडलेले आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। आणि खास करून आपण बघितलं तर आजचे उत्सव मूर्ती आपण बघतोय या कार्यक्रमाचे ग्रँड फिनालेला सदिच्छा भेटण्याकरता राष्ट्रवादी गुहागर विधानसभाचे क्षेत्राध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य राजू बापू आमरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे शब्द सुमनानं आणि माझ्या वतीनं त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। पहिला पडाव तुम्ही बघितलाय,
दुसऱ्या पडावकडे जाणार आहोत, दुसऱ्या इनिंगकडे जाणार आहोत. 30 चेंडू आणि 45 धावांचं आव्हान पेट्रोमॅन अजगणीच्या डोक्यावरती जय विठ्ठल रकुमाई पिंपलीने ठेवलं आहे. एक मापक आव्हान आहे. मॅच मध्ये काय घडतंय, काय बिघडतंय ते देखील बघावं लागेल. आणि दुसऱ्या इनिंग करता आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जोडले जात आहेत, ज्यांचा मधुर आवाज, मराठीचा गोड आवाज जोडले जात आहेत. बाबल्या उर्फ विनायक जाधव. एक छोटासा ब्रेक मध्ये गाणं आणि गाण्यानंतर ते जोडले जातील. यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. थँक्यू व्हेरी मच. अर्थात सलामीची जोडी मैदानात जाताना आपण पाहतोय. अर्थात शुभम बोरे आणि शरद पार्ले अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. अर्थात त्याचं ऋतिक. मित्रांनो, गेले 5 दिवस शरद पारगे आणि अनंत सावंत आपण स्ट्राईकला पण पाहिलं तर आनंद, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर शरद, सलामीचं षटक आपण पाहिलं तर अर्थात ऋतिक. आणि इथे आपण पाहिलं तर एक छोटं उद्दिष्ट आहे, कारण ज्या प्रकारचं स्ट्राईकला आपण पाहिलं तर शरद, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर अर्थात आनंद आपण पाहतोय. आणि ऋतिकचा पहिला चेंडू अर्थात पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. मापक धावा, हो हो, वेगवान चेंडू होता. जर आपण पाहिलं तर आणि निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात केली जाते. मित्रांनो, आपण गेले 5 दिवस अत्यंत दर्जेदार स्पर्धा वाघिवरेच्या ह्या ऐतिहासिक मैदानावरती आपण पाहतोय. आणि ह्याच वाघिवरेच्या ऐतिहासिक मैदानावरती मागच्या सामन्यात अनुराग मोहिते याच्या माध्यमातून 6 चेंडूवरती 6 षटकार देखील येताना पाहिले. आणि अर्थातच एक जबरदस्त खेळी मित्रांनो आपण पाहिली. इथे मात्र 45 धावांचा पाठलाग करताना स्ट्राईकवर शरद, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर आनंद. पुढचा चेंडू राईट ऑफ द विकेटचा मारा, अप्रतिम फटका आहे. अकुट टप्प्यात चेंडूला दिशा दिली डीप पाईन लेगच्या डोक्याच्या दिशेने. आपण पाहिलं तर अर्थातच पंचांचा निर्णय होते प्लीज. चौकार की षटकार आहे पंच. आणि हा अप्रतिम षटकार आपण पाहतोय. काय जबरदस्त फटका मित्रांनो. अकुट टप्प्याचा चेंडू होता, गतीचा वापर केले, दिशा दिले आणि 6 धावांनी मात्र सुरुवात केली. डीजे कॅरी ऑन, डीजे मात्र का सर्व क्रीडा रसिक कॅमेऱ्यापासून बाजूला प्लीज. हो, इथं आपण पाहिलं तर ब्लॉकर मधला चेंडू होता, अप्रतिम फटका, डीप काव कॉर्नरच्या पट्ट्यात चेंडूला ढकललं जात आहे. एकने मात्र संघाची स्थिती पण पाहिली तर 45 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक 1 बिनबाद 7. क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी पण पाहिलं तर राष्ट्रवादी गुहागर विधानसभा क्षेत्राध्यक्ष सन्माननीय आदरणीय राजू शेठ आंबरे यांचं यथोचित सन्मान केलं जात आहे. आणि आमच्या मंडळाचे हितचिंतक आदरणीय सन्माननीय इथं आपण पाहिलं तर पुन्हा एका ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू होता. डॉट चेंडूने सांगता मात्र होते. स्थिती आपण पाहिली तर अर्थातच एक षटकारांच्या मदतीने शरद खेळतोय. वैयक्तिक आपण पाहिलं तर अर्थात 7 या धावसंख्येवरती स्ट्राईकवर आपण पाहतोय आनंद. आणि मागच्या सामन्यात ज्या प्रकारची ह्या ऐतिहासिक मैदानावरती ऐतिहासिक खेळी आपण पाहिली ती अनुराग मोहिते आणि क्रीडा सिंगांची मनं देखील जिंकली होती. ऋतिक पुढचा चेंडू राईट ऑफ द विकेटचा मारा साठी. हो, इथे मात्र जबरदस्त फटका, आनंदच्या बॅटमधून निघालेला अप्रतिम उत्तुंग षटकार. चेंडू जातोय सीमारेषा, गगनचुंबी षटकार. डीजे
करताना अप्रतिम षटकार आपण पाहतोय. ऋतिकचा पुढचा चेंडू राईट मोर द विकेट, स्लोवर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली, सीमारेषेचा भेद घेताना अप्रतिम गणगणित दणदणीत चौकार, मिलेंगे 4 तो होगा बेडा पार. यस डीजे कॅरी ऑन डीजे. आपण पाहिलं तर 45 धावांचा पाठलाग करताना अत्यंत महागडं षटक ऋतिकच्या पहिल्या षटकात 2 षटकार एका चौकाराच्या मध्ये त्यांनी तब्बल 17 धावा कुठल्या आहेत. आणि अर्थातच राष्ट्रवादीचे गुहागर विधानसभा सन्माननीय आदरणीय राष्ट्रवादी गुहागर विधानसभा क्षेत्राध्यक्ष तत्नंतर जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय आदरणीय राजू शेठ आंबरे यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आगमन झालंय. आणि मंडळाच्या वतीने अर्थात त्यांचं यथोचित सन्मान केला जातोय. आपला वेळात वेळ खर्च करून आपण पाहिलं तर एक मोठी व्यक्ती आहे, युवकांचं प्रेरणास्थान आणि राजकारणामध्ये ज्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय अर्थात राजू शेठ आंबरे, आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. अर्थातच आपण पाहिलं तर शब्बीरभाई अलवी चषक 2022च्या माध्यमातून त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. हो मात्र इथे फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आहे, अप्रतिम फटका आहे, चेंडू जातोय अर्थात सीमा रेखा पार. अप्रतिम षटकार आहे. डीजे मास्टर थांबताय का? आपली संधी मिळते, संधीचं सोनं करा प्लीज. आणि आपण पाहिलं तर ज्या प्रकारच्या आक्रमक फलंदाजी मित्रांनो 45 धावांचा पाठलाग करताना 1.1 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 23 धावा फलकावरती लागतात. काय जबरदस्त सुरुवात आहे. पुन्हा एकदा अजयचा पुढचा चेंडू, ओहो इथं आपण पाहिलं तर फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, स्वीप करण्याचा बॅटची कट घेऊन पॉईंटच्या पट्ट्यात धावसंख्या 1ने वाढते, शरदच्या खात्यात 1ने भर पडते. स्थिती आपण पाहिली तर 24 धावा षटक क्रमांक 2. आणि आपण पाहिलं तर शरद खेळतोय 2 षटकार च्या मदतीने 14 धावसंख्येवरती, तर आनंद खेळतो 1 षटकार 1 चौकारांच्या मदतीने 10 धावसंख्येवरती. धावसंख्या आपण पाहिली तर 24 षटक क्रमांक 2. अजय पुढचा चेंडू राईट मोर द विकेटचा मारा. यावेळी आनंदच्या बॅटमधून निघालेला फटका फसतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल होतोय आणि डीजे देखील वाजतोय. दोन 2022 ज्या प्रकारची स्पर्धा आपण वाघिवरेसारख्या छोट्याशा गावात आपण पाहतो मित्रांनो, खरोखरच एखाद्या राज्यस्तरीय स्पर्धेला लाजवेल अशा प्रकारची स्पर्धा आहे. 24 धावा फलकावरती लागतात. अर्थात षटक क्रमांक आहे दुसरं. आणि खरोखरच्या स्पर्धेचं नियोजन आपण पाहिलं ना मित्रांनो, जबरदस्त मैदान आपण पाहतोय. त्यानंतर भव्य दिव्य व्यासपीठ आणि यूट्यूबच्या माध्यमातून गेले 5 दिवस GTC च्या माध्यमातून अप्रतिम लाईव्ह प्रेक्षेपण आहे. ब्लॉकरमध्ये टाकलं, चेंडूला मात्र खोदून काढलंय. अर्थातच डीप काव कोर्नरच्या पट्ट्यात चेंडूला टक्कलं जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या आपण पाहिलं 2ने देखील वाढते. 26 षटक क्रमांक 2. नवीन फलंदाज मैदानात आपण पाहतोय विपुल, नॉन स्ट्राईक एंडला, तर स्ट्राईकवर सलामीचं शरद खेळतोय वैयक्तिक अर्थात 16 धावसंख्येवरती. 26 धावा फलकावरती लागत आहेत. अद्याप आपण पाहिलं तर 19 धावांची गरज. पुन्हा एकदा अजय सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. हो इथं मात्र जोरदार अपील केलं जाते. प्लम स्टँडच्या समोर सापडतोय अर्थात शरद बॅक टू द पॅव्हलियन. विकेट गिरतवा, मधुर संगीत बसतावा. डीजे कॅरी ऑन. विनंती करतो पंचांशी वाद घालू नका मित्रांनो, कारण आपण एक दर्जेदार संघातील दर्जेदार खेळाडू आहेत. आणि जसं आपलं नाव यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये गाजतंय, आपण एक दर्जेदार खेळाडू आहोत. शरद आम्हाला सहकार्य करा. आपण पाहिलं तर 2 गडी बाद धावसंख्या आपण पाहिली तर अर्थातच 26 धावा. 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. एक सोपं समीकरण आहे. आणि ज्या प्रकारचा पेट्रोमन संघाकडून पहिल्या स्पर्धेमध्ये आपण पहिल्या दिवशीपासून ज्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय, कालच्या सत्रात या संघाने अप्रतिम कामगिरी ती केली होती, निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. आणि आजच्या सत्रात देखील आपण पाहिलं तर उपांत्य फेरीच्या सामन्यात संघ अडचणीत असताना अनुराग मोहिते याने ज्या प्रकारचा इतिहास रचला होता मित्रांनो ह्याच वाघिवरेच्या ऐतिहासिक मैदानावरती. आणि आपण पाहिलं तर हे पहिलं रेकॉर्ड आहे आणि अर्थातच एक अबाधित राहणारं रेकॉर्ड आहे, कारण ज्या प्रकारची खेळी केली होती. 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावा. मैदानामध्ये आपण पाहतोय अर्थातच ओमकार देखील क्रिकेटमध्ये एक मोठं नाव आहे. इथे आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अजय. राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा ओमकारसाठी.
हो, इथे मात्र स्लोवर स्वरूपाचा चेंडू होता, व्हाईट यॉर्कर ज्याला म्हणतात अशा प्रकारचा चेंडू होता. इथे मात्र अर्थातच डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 2ने देखील वाढते स्थिती आपण पाहिली तर 45 धावांचा पाठलाग करताना 2 गडी बाद 28 धावा, अद्यापही 17 धावांची गरज आहे. आणि आपण पाहिलं तर 2 षटकं देखील संपतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 45 धावांचा पाठलाग करताना 14च्या सरासरीने 28 धावा कुठल्या आहेत. अद्यापही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 17 धावा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, एक दर्जेदार स्पर्धा. अर्थातच शब्बीर वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघामार्फत तिसरं षटक घेऊन येते, गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय ऋतिकने संपूर्ण सिरीजमध्ये जिथे फुलटॉस स्वरूपाचा चेंडू वापरला, आक्रमण होताना आपण पाहिलं प्रत्येक गोलंदाजावरती ऋतिकने मात्र चांगली गोलंदाजी केली. राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा आहे. इथे मात्र विपुलच्या बॅटमधून निघालेला फटका आहे. लॉंग ऑफच्या पट्ट्या क्षेत्ररक्षक अजय आणि झेल अत्यंत जवळचं नातं. दॅट शुड बी टेकन. विकेट गिरतावा, मधुर संगीत बजतावा. विपुल ज्या खेळाडूने ह्या स्पर्धेत आणि ऐतिहासिक मैदानावरती आपण पाहिलं तर वाघिवरेच्या ह्या स्पर्धेमध्ये लाख बॉलच्या स्पर्धेमध्ये 6 चेंडू आणि 6 षटकार मारले होते. एक नवीन रेकॉर्ड या मैदानावरती प्रस्थापित करणारा खेळाडू अर्थातच अनुराग मोहिते मैदानाच्या दिशेने मित्रांनो आपण जाताना पाहतोय. अर्थातच स्ट्राईकवर आपण पाहिलं तर ओमकार असणार आहे, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर अनुराग. अद्यापही आपण पाहिलं तर 28 धावा फलकावरती लागतात मित्रांनो. 17 धावांची गरज आहे. आपण पाहिलं तर 17 चेंडू 17 धावांची गरज आहे. एक सोपं समीकरण आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना तर चेंडू आणि धावांचं अंतर जेव्हा समान असतं ना, चेंडू आणि धावा जेव्हा समान असतात तेव्हा धावांचा पाठलाग करणारा संघ आपण जिंकताना आपण पाहतो. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. म्हणून म्हटलं जातं राजकारण सरळ आणि क्रिकेट कधी रंगल बदलेल सांगू शकत नाही आहे. अद्यापही 17 चेंडू आणि 17 धावा. ऋतिकचा पुढचा चेंडू फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. इथं मात्र आपण पाहिलं तर विपुलच्या बॅट माफ करा ओमकारच्या बॅटमधून निघालेला अप्रतिम आउट ऑफ द पार्क मोठा फटका, मोठा षटकार बसतोय, डीजे देखील वाजतोय. आपण पाहिले तर 3 गडी बाद आपण पाहिलं तर 34 धावा फलकावरती लागतात. अद्याप 11 धावांची गरज आहे. 16 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावा. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर अर्थात ओमकार. ऋतिकचा पुढचा चेंडू. हो, इथे जबरदस्त चेंडू आहे. आपण पाहिलं तर गोळीच्या वेगाप्रमाणे चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेताना आपण पाहतोय. काय जबरदस्त कमबॅक आहे. आणि आपण पाहिलं तर जो ऋतिक आहे ना, छोटा पॅकेट बडा धमाका, आपला गाव टू गावमधील चिपळुणातील एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू मित्रांनो. आणि ज्या प्रकारची गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केले, अर्थातच त्यातली एक दर्जेदार चेंडू आपण पाहतोय ऋतिकचा. धावसंख्या आपण पाहिलं तर 34 धावा फलकावरती लागतात. ऋतिक राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा करतोय पुन्हा एकदा. ओमकार सडे हो जोरदार अपील आहे. आणि इथं पण पाहिलं तर नक्कीच जोरदार अपील आहेत. तटस्थ पंचांनी अपील देखील फेटाळून लावलं आहे. आणि ज्या प्रकारचं कमबॅक केलं ना, सिद्ध करून दाखवलं ऋतिकने की एक तेरी तो एक मेरी, तू शेर तो मै सव्वा शेर. षटकारानंतर ज्या प्रकारचे दोन चेंडू डॉट टाकलेत आणि ओमकारला मात्र जखडून ठेवलं आहे. धावसंख्या 34. षटक क्रमांक आपण पाहतो, हे तिसरं षटक आहे. अद्याप 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 11 धावा. आपण पुन्हा एकदा ऋतिक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं. राईट ओव्हर द विकेटचा मारा स्ट्राईकवर आहे ओमकार. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा वेगवान चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाईम फटका आहे. शॉर्ट मिड विकेटच्या पट्ट्यात चेंडू जातोय. इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. खराब थ्रो देखील आपण पाहतोय. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या अर्थातच 2ने वाढते. 36. लॉस ऑफ 3 विकेट. प्रोग्रेस 9 थर्ड ओव्हर. तिसरं षटक. धावसंख्या आपण पाहिली तर 3 गडी बाद 36. अद्यापही मित्रांनो 9 धावांची गरज आहे. म्हणजे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावा. शब्बीर भाई अलवी चषक 2022 मित्रांनो ग्रँड फिनालेचा अंतिम महामुकाबला आपण पाहतोय. आणि कोणता संघ या शब्बीर भाई अलवी चषकाचा मानकरी ठरतो, या ग्रँड फिनालेचा मानकरी ठरतो, थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होतं. कारण आपण पाहिलं शेवटचे 13 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. राईट टाइम ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू. कट केला चेंडूला. वेट 10 वॉचवाला फटका मित्रांनो. मी पाहिलं, बघितलं
आणि खेळला अशा प्रकारचा चेंडू आपण पाहतो. धावसंख्या थर्डमॅनच्या पट्ट्यात एकने वाढते. स्थिती आपण पाहिली तर 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा फलकावरती लागतात. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावा. 12 चेंडू 8 धावा. एक छोटं विटमल स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्गावर सज्ज होते. 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर अर्थातच 8 धावांची गरज. एक सोपं समीकरण. मित्रांनो, आजच्या बक्षीस समारंभाच्या गोड कार्यक्रमासाठी व्यासपीठावर जर आपण पाहिलं तर अर्थात राष्ट्रवादी गुहागर विधानसभा क्षेत्राध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सन्माननीय राजू शेठ आंबरे यांचं ह्या क्रीडा स्पर्धेसाठी व्यासपीठावर आगमन झालं. पुन्हा एकदा समस्त क्रीडा रसिक ह्या स्पर्धेच्या माध्यमातून शब्द सुमनानी सर आपलं हार्दिक स्वागत करतो. थँक्यू. प्रवीण विटमल, चौथ्या षटकातील पहिला चेंडू आपण पाहिलं तर अर्थ इथं मात्र चेंडू सीमा रेखा पार. मस्तक पे दस्तक देता हुआ है चौकार. यस डीजे कॅरी ऑन. औपचारिकता शिल्लक आहे मित्रांनो. केवळ 4 धावांची गरज आहे आणि जवळजवळ शब्बीरभाई अलवी चषकावरती ह्या पेट्रोमॅन अर्थात अजगणी संघाने नाव करूलंय असं म्हणण्यात देखील वावगं ठरत नाही. कारण 11 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि एका विजयी फटक्याची मात्र गरज आहे. आणि हा विजयी फटका देखील येताना आपण पाहतोय. अर्थात ओमकारच्या बॅटमधून निघाला अप्रतिम विजयी षटकार आहे. महेंद्रसिंग धोनीसारखा सामना संपवला मित्रांनो. विजयी संघाचा हार्दिक 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 अभिनंदन. SM वाघिवरे वर्सेस SM वाघिवरे आणि रायझिंग स्टार यांच्यात तिसऱ्या आणि चतुर्थ क्रमांकासाठी मित्रांनो मॅच खेळवलं जातोय. अर्थातच आपण पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकासाठी 22,222 आणि आपण तिसऱ्या क्रमांकासाठी 22,222 आणि चतुर्थ क्रमांकासाठी 11,222 म्हणजे 10,000चा जो फरक आहे त्यासाठी हा सामना खेळवला जातो तिसऱ्या आणि चतुर्थ क्रमांकासाठी. आणि चला लगेचच नाणेफेक करून घ्या. रायझिंग स्टार विरुद्ध अर्थातच WCC वाघिवरे. SM वाघिवरे चला टॉस करा. 2-2 षटकांची लढत असणार आहे. अदन दळवी गोट्या बसले आपण तिथंच थांबायचं आहे. असद साबळे आपण कुठे असाल तर प्लीज समालोचन कक्षाजवळ या. असद साबळे. आणि मित्रांनो आपण गेले 5 दिवस जी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि ही स्पर्धा घडवण्यासाठी ज्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेले 2 ते 3 महिने अथक परिश्रम घेतलेत मित्रांनो. अर्थातच आपण पाहिलं तर वाघिवरे क्रिकेट क्लब आयोजित शब्बीरभाई अलवी चषक 2022 आणि ह्या संपूर्ण स्पर्धेचा मानकरी कोणता ठरला असेल संघ तर अर्थातच पेट्रोमॅन अजगणी संघ आहे. आणि लाख मुलाच्या स्पर्धेचा मानकरी ठरणाऱ्या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर दुसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहिलं तर उपविजेता संघ म्हणून